आज 10 जून 2020, 15 जून रोजी होणाऱ्या पवारसाहेबांसोबत UTR, त्याचसोबत अनुदान वितरण या विषयाच्या बैठकीकडे महाराष्ट्रातील सर्व अनुदानासाठी घोषित, अघोषित, त्याचसोबत ज्यांचा पुढचा टप्पा मंजूर होणार आहे, या सर्व शिक्षकांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे. त्याची थोडक्यात माहिती आपण बघणार आहोत. त्यानंतर विनाअनुदानित शाळांना वेतन अनुदान देण्याचा निर्णय तातडीने निर्गमित करावा, अशी मागणी निवेदन जे आहे ते शिक्षक आमदार महोदयांनी दिलेलं आहे. त्यानंतर जून अखेर 8वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार का? या संदर्भात देखील एक माहिती आलेली आहे. ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. सर्वात प्रथम सर्व जे घोषित, अघोषित, त्याचसोबत पुढचा जो अनुदानाचा टप्पा असणार आहे, 20% दिल्यानंतर 40%चा टप्पा, तर हे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व विनाअनुदानित शिक्षक जे आहे, घोषित अनुदानासाठी घोषित जे शिक्षक आहे, यांची 15 जून रोजी पवारसाहेबांसोबत जी बैठक होणार आहे, की ज्या बैठकीला अर्थमंत्री, त्याचसोबत शिक्षण मंत्री आणि इतर जे महत्त्वाचे पदाधिकारी आहे, हे उपस्थित असू शकतील. तर या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे. या बैठकीमध्ये निर्णय होणार की होणार नाही, की पुढं बैठक ढकलली जाते, असंही कुठंतरी शिक्षकांना वाटते. आणि शिक्षकांना आशा लागलेली आहे की निश्चित या बैठकीमध्ये सकारात्मक असा काहीतरी निर्णय होऊ शकतो आणि त्यामुळे आशेने कुठंतरी पवारसाहेबांकडे आशेने बघताय सर्व शिक्षक. 20 वर्षापासून अजून हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न निकाली लागलेला नाही आहे, प्रश्न सुटलेला नाही आहे आणि त्यामुळे कुठंतरी वाटतंय की यामध्ये पवारसाहेबांनी लक्ष घालून हा जो प्रश्न आहे, हा सोडवावा, असं सर्व शिक्षकांना वाटत आहे. सर्व शिक्षक पवारसाहेबांकडे मागणी करत आहे की आपण यामध्ये लक्ष देऊन हा प्रश्न जो आहे, जटिल प्रश्न, तो 20 वर्षाचा प्रश्न आपण लक्ष देऊन सोडवावा. याकरिता सर्व शिक्षक संघटनांनी याआधी देखील महासंघाने एक निवेदन दिलेलं होतं पवारसाहेबांना, की आपण यामध्ये लक्ष देऊन सदर जो प्रश्न आहे तो मार्गी लावावा. याकरिता सुद्धा शिक्षक संघटनांनी पवारसाहेबांना निवेदनं दिलेले आहे. आता 15 तारखेच्या त्यामुळे बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे आणि शिक्षकांना कुठेतरी वाटते की निश्चित पवारसाहेब हा जो प्रश्न आहे तो सोडवतील आणि जो 20 वर्षापासून शिक्षकांना जे वेतन मिळत नाही आहे, जे उपाशीपोटी शिक्षक राहत आहे, त्यांना कुठंतरी वेतन त्यांच्या खात्यावरती जमा होईल असं शिक्षकांना वाटतंय. परंतु आता 15 तारखेला या बैठकीमध्ये काय होणार आहे त्याची माहिती आल्यानंतर ती माहिती आपण पुढे बघूयात. त्यानंतर दुसरं, विनाअनुदानित शाळांना लवकरात लवकर वेतन देण्याची जी प्रक्रिया आहे, शासन निर्णय निर्गमित करावा. याकरिता आमदार नागो पुंडलिक गानार साहेब, विधान परिषद सदस्य नागपूर विभाग, यांनी निवेदन दिलेलं आहे. मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि त्याचसोबत विरोधी पक्षनेते विधान परिषद जे आहे यांना, त्याचसोबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आणि जे विरोधी पक्षनेता विधानसभा यांना हे निवेदन दिलेलं आहे. 10/6/2020 रोजीचं निवेदन आहे आणि विषय आहे कोरोना संकट काळात शिक्षक कर्मचाऱ्यांना बळी देऊ नका. त्याकरिता संदर्भ देखील दिलेला आहे. 4 जून 2020 रोजी राज्यभर केलेले अन्नत्याग आंदोलन आणि दुसरा संदर्भ दिलेला आहे यापूर्वीचं 5/6/2020चं पत्र. मागण्या काय केलेल्या आहे, प्रमुख मागण्या, तर पहिली मागणी आहे अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांवरील शिक्षक कर्मचाऱ्यांना दिनांक 1 एप्रिल 2019 पासून 20% वेतन अनुदान तसेच अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांवरील शिक्षक कर्मचाऱ्यांना दिनांक 1 एप्रिल 2019 पासून 20% वाढीव वेतन अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय तात्काळ निर्गमित करणे. दुसरा महत्त्वाचा विषय आहे अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढून अनुदानास पात्र घोषित करणे व वेतन अनुदान वितरित करणे. तिसरा, उच्च माध्यमिक शाळांतील सन 2003 ते 2019 या कालावधीतील प्रस्तावित नैसर्गिक वाढीच्या पदांना शासन मान्यता प्रदान करून वेतन अनुदान वितरित करणे. चौथं,
TET ग्रस्त शिक्षकांचे जानेवारी 2020 पासून रोखलेले वेतन न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून मोकळे करणे. 5. अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक व परिचारिकांना उच्च न्यायालयांच्या निर्णयानुसार थकीत व नियमित वेतन अदा करणे तसेच अन्यत्र समायोजन करणे. 6. 8,000 संगणक शिक्षक निर्देशक यांना पूर्ववत सेवेत रुजू करणे. 7वा विषय रात्रशाळेला पूर्ण वेळ शाळेचा दर्जा देणे व अन्य. त्याचसोबत माननीय महोदया, उपरोक्त मागण्यांच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने गुरुवार दिनांक 4 जून 2020 रोजी राज्यभर अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलनात राज्यातील सर्व स्तरातील शिक्षकांनी अभूतपूर्व सहकार्य केले. कोरोना संकटाच्या काळात राज्यातील जनतेला उपाशी झोपू देणार नाही, तसेच मी माझा महाराष्ट्र पुन्हा उभा करील असे वचन माननीय मुख्यमंत्र्यांनी जनतेला दिले. त्यानुसार राज्यातील शासकीय निमशासकीय शिक्षक कर्मचारी यांना प्रत्येक महिन्याचे वेतन वितरित केले जात आहे. तसेच राज्यातील गोरगरीब जनतेला, कामगारांना, कामधंदा बंद पडलेल्या नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप केले जात आहे. मंत्री, आमदार, स्वीय सहाय्यक व अन्य अधिकारी कर्मचारी यांनाही नियमित मानधन वेतन वितरित केले जात आहे. परंतु शिक्षकांच्या मागण्यांच्या संदर्भात कोरोना संकटाचे कारण सांगून अनुदान वितरणाचा आदेश काढण्यास व अन्य मागण्या मंजूर करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे. शासन वेतन व मानधनासाठी करीत असलेल्या खर्चाच्या तुलनेत शिक्षकांच्या मागण्यांसंदर्भात आवश्यक असलेला निधी अत्यल्प आहे. त्यामुळे शिक्षकांना देय ठरविलेल्या वेतन वितरणासाठी कोरोना संकटाचे कारण पुढे करून शिक्षकांचा बळी देणे अमानवीय आहे. शिक्षक संवर्गामध्ये शासनाच्या विरोधात निर्माण झालेला असंतोष आंदोलनाच्या द्वारे व्यक्त झाला आहे व होत आहे. जनप्रतिनिधी व कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या नात्याने मी आपणास नम्र विनंती करतो की कोरोना संकटाचे कारण पुढे करून शिक्षकांना बळी देऊ नये. राज्यातील सर्व शिक्षक कर्मचारी यांना नियमित वेतन अदा करून तसेच राज्यातील मंत्री, आमदार, स्वीय सहाय्यक व अन्य अधिकारी कर्मचारी यांना नियमित वेतन मानधन वितरित करून शासन आपले कर्तव्य पार पाडित आहे. त्याचप्रमाणे मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेला निधी वितरित करण्याचा आदेश निर्गमित करून उपकृत करावे. धन्यवाद. या आशयाचं पत्र जे आहे ते पत्र देण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, त्याचसोबत विरोधी पक्षनेते विधानसभा आणि विरोधी पक्षनेते विधान परिषद यांना सदर पत्र जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे. त्यानंतर जून अखेर 8वी ते 12वीचे वर्ग सुरू होणार का, असं देखील आता या आशयाची देखील माहिती आलेली आहे. सदर माहिती अमरावतीवरून आलेली. शासन निर्णयाच्या प्रतीक्षा, शिक्षण विभागाकडून प्रारूप आराखडा तयार. कोरोनामुळे शाळा महाविद्यालय बंद आहे. परीक्षा निकाल यांचे नियोजन नाही. मात्र शालेय शिक्षण विभागाने इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग जून अखेर सुरू करण्याचे नियोजन चालवले आहे. त्या अनुषंगाने प्रारूप आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती आहे. इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या नो परीक्षा नो निकाल असे चित्र आहे. कोरोना संकटात 2.5 महिन्यांपासून शाळा बंद आहेत. नव्या वर्गात प्रवेशाची अनिश्चितता आहे. खाजगी शाळांमध्ये शिक्षकांच्या वेतनाची बोंबाबोंब आहे. 10वी-12वीचा निकाल कधी जाहीर होणार हे तूर्तास निश्चित नाही. मात्र शासन स्तरावर इयत्ता 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याबाबतची तयारी करण्यात येत आहे. गत आठवड्यात राज्याच्या शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे येत्या काळातील शिक्षण व्यवस्थेबाबत मंथन केले आहे. यात इयत्ता 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात सूचना मिळाल्या आहेत. वर्ग सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शिक्षण ऑनलाईन की ऑफलाईन हे स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येणार आहे. गावातील शिक्षक स्वयंसेवकांकडून विद्यार्थ्यांच्या शिकवणीसाठी देखील मदत घेतली जाणार आहे. येत्या काही दिवसांत 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांचे निकालपत्र वाटप करण्यात येणार आहे. आता यासोबतच 15 जूनपर्यंत पुस्तकांचे वाटप जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना 15 जूनपर्यंतचे पुस्तकांचे वाटप केले जाणार आहे.
त्यानुसार शिक्षण विभागाने तयारी केली आहे. शाळेत विद्यार्थी पालकांना बोलावून त्यांना पुस्तके वितरित करण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तक मिळाल्यानंतर ते किमान हाताळून अभ्यासाला सुरुवात करतील अशी अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. जून अखेर आता यासोबत शिक्षणाधिकारी यांची देखील एक प्रतिक्रिया आलेली आहे सदर माहितीमध्ये. जून अखेर पहिल्या टप्प्यात 8 ते 12वीचे वर्ग सुरू होतील अशी तयारी आहे. त्याकरिता शासन निर्णय जारी होणार आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारचे शिक्षण देण्याचे नियोजन आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक अमरावती. तर सदर ही जी माहिती आहे ही 10 जून रोजी अमरावतीवरून आलेली आहे.